शिवजयंती म्हणजे केवळ जल्लोषाचा उत्सव नाही, तर तो शिवरायांच्या विचारांना आचरणात आणण्याचा दिवस आहे. याच भावनेतून हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान एक अनोखा समाज उपयोगी उपक्रम साकारत आहे. तर दरवर्षीप्रमाणे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक छोटासा उपक्रम आपण दरवेळेस राबवतो. तर ह्या वर्षी देखील आपण तशाच प्रकारचा एक कार्यक्रम आम्ही एक दरवर्षी अनोखी शिवजयंती साजरी करतो. आणि तुम्हाला तोंडी नाही सांगत, तुम्ही व्हिडिओ बघा, आमचा ब्लॉग बघा आणि व्हिडिओ असेल ती बघा, त्यावर कळेल की आमची शिवजयंती काय असते. आमच्या मागच्या वर्षी आमची काही शिवजयंती आम्ही केली आहे, ती पण तुम्हाला व्हिडिओच्या थ्रू कळेलच. म्हणजे 2 अडलचे 800 आणि 18,000चे 500. नाही 800 म्हणले ते. मध्ये वापरली जाते. तिचं पण जवळजवळ वजन 1 किलो दरम्यान आहे. वरती बघा ढालींचे 2 प्रकार आहेत. त्या बाजूची पहिली आहे गेंड्याच्या कातड्या. बघा या पेटीमध्ये सरळ आहे ना, इथे कसं आहे जरा बघा. आपल्या मुलांना एक वेगळेपण, ग्रामीण भागातल्या शहरांची जाणीव असावी आणि शिवसृष्टी एका क्षणात पाहून व्हावी. त्यांना शिवाजी महाराजांच्या कार्याची संपूर्ण जीवनगाथा शिवसृष्टीच्या माध्यमातून तात्काळ मिळावी आणि त्यांना सर्व जीवन परिचय व्हावा, या उद्देशानं त्यांनी शिवसृष्टी दाखवण्याचं ठरवलं आणि त्या दृष्टीने त्यांनी आपल्याला इथं आणलेलं आहे. तसेच आपल्याला शैक्षणिक साहित्य सुद्धा वाटप करणार आहे. मुलांना सर्व कपडे वगैरे, नीट कपडे, असं त्यांनी एक मोठं नियोजन केलं आणि त्यानुसार त्यांनी आज कार्यवाही पण केलेली दिसून आहे. याबद्दल मी आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिगेवस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदर यांच्या वतीनं त्यांच्या सर्व मित्रमंडळांचं आभारी आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. आपल्या गावी तुमचा उपक्रम खरंच छान. स्वतःच्या 2 व्हीलरवर त्याला मुलीला घेऊन दवाखान्यात दाखवतात, सगळं व्यवस्थित झाल्यानंतर परत तिला घरी सोडायला. हे खरंच कौतुकच करतो. आजकालचे शिक्षक असे नाहीये. नाही, या मुलांनाच कळलं पाहिजे महाराजांचं. आणि हेच सांगतील घरी जाऊन जेव्हा सांगतील ना, ठीक आहे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांचे पालक येऊ शकणार नाही, पण समजा इतके आले तर नक्कीच इथे येऊन पाहून जातील. होता आजचा आमचा ब्लॉग. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं तुम्ही काय असं ते बेल आयकॉन क्लिक करा, ते पण करा. थँक्यू. तुम्ही दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती हसू बघा, त्याच्यात तुमचा आनंद आहे, त्यांचा पण आनंद, आपला पण आनंद. सर्वांनी हा उपक्रम केला पाहिजे.